नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे खूप छान असा पौष्टिक मटार ढोकळा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप बेसन चाळून घेतलेला आहे, 1 कप हिरवी मटार घेतलेली आहे, 1 टीस्पून साखर घेतलेली आहे, 5 टीस्पून बारीक रवा घेतलेला आहे, 3 टीस्पून आंबटसर अशी दही घेतलेली आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेली आहे। तर फोडणीसाठी साहित्य 2 टीस्पून पांढरी तीळ घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या उभे असे कट करून घेतलंय, 1/4 टीस्पून हिंग घेतलेला आहे, अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहे, 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं। तर सुरुवातीला आपण मटार वाटून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यात हे मटार काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आलं आणि लसूण टाकायची आहे। आता यामध्ये 3 टीस्पून पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मटार बारीक असं वाटून घेतलेला आहे। आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 5 टीस्पून बारीक रवा टाकायचा आहे, 3 टीस्पून आंबटसर अशी दही टाकायची आहे, 1 टीस्पून साखर टाकायची आहे, 1 कप बेसन टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी कुकरचा भांडं घेतलेला आहे। आता याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर आता हे आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे। तर आता आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर ढोकळा वाफवण्याआधी यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि अर्धा टीस्पून इनो टाकायचा आहे। आता यावर थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला कुकरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। टॅप करून घेतल्यानंतर आता आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत। तर त्यासाठी बाजूला मी कढईत पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यात एक स्टँड ठेवलेला आहे। आता यामध्ये कुकरचा भांडं ठेवायचं आहे। भांडं ठेवून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला 5 मिनिटे हाय हीटवर वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटाच्या नंतर गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून परत हे आपल्याला 10 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता ढोकळा खूप छान असा वाफल्या गेलेला आहे। तर आता यामध्ये चाकू टाकून चेक करून बघायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता चाकू क्लीन आलेला आहे, म्हणजेच ढोकळा छान असा वाफल्या गेलेला आहे। तर लगेच गॅस बंद करून हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे। ढोकळा थंड होईल तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी फोडणी करून घेणार आहोत। एका पातेल्यात 1.5 टेबलस्पून तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आता यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे, अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 2 टीस्पून तीळ टाकायची आहे, 1/4 टीस्पून हिंग टाकायचा आहे, 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून हे खाली काढून घेऊ। तर ढोकळ्यासाठी फोडणी तयार आहे। तर इथे ढोकळा पण थंड झालेला आहे।
आणि खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण याचा कडा सोडून घेणार आहोत। कडा सोडून झाल्यानंतर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर ढोकळा तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आणि याला खूप छान अशी जाळी पण आलेली आहे। तर आता आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तर ढोकळा कट करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात कट करून घेऊ शकता। ढोकळा कट करून झाल्यानंतर आता यावर तयार फोडणी टाकायची आहे। तर ढोकळा तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे। तर ढोकळा तुम्ही 15 ते 20 मिनिटात झटपट नाश्त्याला बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।